आणि मारुती काळजाने या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पैठण या पायथ्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेणार आहोत. ही दिंडी मित्रांनो आपल्या जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये मुक्कामी होती. आज आपण या दिंडीला सकाळी वाट लावतानाच या ठिकाणी सकाळी नाश्त्याची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. त्या नाश्त्याच्या सोयीसाठी या ठिकाणी वडे तयार करण्याचं काम आपल्याला चालू हे दिसतं. हे वडे तळताना भाविक मंडळी या ठिकाणी सहकार्य करताना दिसत आहेत. प्रवचन वगैरे करून हनुमान चालीसा पठण करून ही दिंडी पुढे रवाना होणार आहे. नाश्ता झाल्यानंतर ही पुढे रवाना होणार आहे. रात्री ही दिंडी या मार्केट यार्डमध्ये मुक्कामाला होती. या ठिकाणी रात्री आल्यानंतर दिंडीचं स्वागत करण्यात आलं. तो व्हिडिओसुद्धा आपण माझ्या चॅनलवरती पाहू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन झालं आणि कीर्तनानंतर या दिंडीत सहभागी वारकऱ्यांना जेवणाची सोय ही करण्यात आली होती. हे डाव्या बाजूला आपण वडे तळताना दिसत आहेत, तर उजव्या बाजूला इथं चहा उकळतो आहे. तोपर्यंत सर्व स्त्री पुरुष वारकऱ्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणचा नाश्ता वगैरे उरकल्यानंतर दिंडी पुढे रवाना होणार आहे. ही नाश्त्याची तयारी चालू आहे. तोपर्यंत हनुमान चालीसा पठण या ठिकाणी सुरू होते. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार कुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित के हाथ वज आध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे अति चातुर राम काज करिबे को आस प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन पस सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा सही समभाई सपदन तुम रोज सजा अस गई से पति कंठ लगावे मरने सामरत सारत सही जम कुबेर दिगपाल जहाते कवि गोविद कही सके का तुम उपकार सुने वै राम रसायन तुमरी पाता आपल्याला समोर या दिंडीचा फलक दिसतो. आपल्याला दिसतं ही दिंडी जामखेड शहराच्या बाहेर निघताना दिसते आणि ही दिंडी वाटे लावत असताना मार्केट यार्डमधील काही व्यापारी त्या भगव्या पताका घेऊन झेंडेकरी झालेले आपल्याला दिसत आहेत. समोरचा जो चहा पाण्याचा स्पॉट आहे म्हणजे चुंबळी, या चुंबळीपर्यंत हे सर्व व्यापारी या दिंडीला वाटा लावण्यासाठी आपल्याला आलेले दिसत आहेत. दिंडी म्हणजे एक पवित्र अशी यात्रा असते आणि ही एक आपली जुनी धार्मिक आणि सांस्कृतिक अशी वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली परंपरा आहे. आपण पाहिलं दिंडीमध्ये अगोदर झेंडेकरी आपल्याला चालताना दिसतात आणि त्यांच्या मागे नंतर टाळकरी असतात. त्यानंतर मागे विणेकरी आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी अशी या दिंडीतली रचना असते.
या दिंडीचे जे चालक आहेत ते श्रीराम ज्ञानदा वारकरी आश्रमाचे संस्थापक हबप विठ्ठल महाराज शास्त्री चंदगटे हे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरकडे रवाना होताना आपल्याला दिसते. दिंडीचं नेतृत्व करणारे हे या दिंडीमध्ये विनेकरी म्हणून असतात, परंतु सध्या विनेकरी हेच या दिंडीचे प्रमुख असतात असं नाही. दिंडीमध्ये चालत असताना सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना अनेक नियमांचं अटींचं पालन काटेकोरपणे करावं लागतं आणि हे महाराज या बाबतीत खूप शिस्तीचे आहेत. चला. अशा दिंडीत चालणारे काही वारकरी आपल्या सुरेल आवाजात काही अभंग सादर करत असतात. त्यातलाच एक अभंग मी ऐकवतो. स्वामी आके श्रीराज राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी सज्जनी स्वानंदा सर्वातीता सज्जनी स्वानंदा सर्वातीता राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी गोविंदा गोपाला गोपरेश धारी गोविंदा गोपाला गोपरेश धारी गोवर्धन धारी मुखावरी गोवर्धन हरी मुखावरी राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा राम कृष्ण हरी Bye.
अपार मुनीचित दुर्जनाच्या दुखविना चित्ता दुर्जनाच्या दुखविना चित्ता पावना पतिता आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी. आणि मित्रांनो, ही दिंडी वाट लावल्यानंतर आम्ही निगमानंद महाराजांच्या दिंडीचे चालक जनार्दन स्वामी महाराजांचे आशीर्वाद घ्यायला दुसऱ्या दिंडीकडे गेलो.